नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी आपली लाडकी होस्ट सखी राजश्री सोनावणे आपलं मनापासून स्वागत करते। बऱ्याचशा दिवसांनी तुमची सखी कमबॅक करणार आहे आणि बरीचशी कामं पेंडिंग होती। त्या बऱ्याचशा अडचणीतून पुन्हा सावरून तुमची सखी ही लवकरच आपल्या कामासाठी सज्ज झाली आहे आणि त्याच संदर्भात तुमच्याशी थोडीशी चर्चा साधायची होती। म्हणूनच हा थोडा चर्चेचा विषय तुम्हाला समजला पाहिजे, त्यासाठीच हा एक व्हिडिओ आहे जो लवकरच माझ्या अकाउंटवर मी टाकणार आहे आणि त्याचं तात्पर्य सांगणार आहे। त्याचं तात्पर्य असं आहे की जसं तुम्ही माझ्या अकाउंटवर पाहिलं असेल, मी आमच्या मूवी संदर्भात एक लाईव्ह शो सुद्धा मी पॉसिबल होतं, माझ्याकडे जेवढे शूट्स करायचे तेवढे मी केलं आणि त्याच्यानंतर आपल्या मूवीसाठी जे काही योगदान होत असेल किंवा करायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला आवाहन केलं होतं। मला असं वाटतं रिमाइंडिंग तुम्हाला जर लक्षात नसेल तर तुम्ही माझ्या अकाउंटवर जाऊन ते तुम्ही चेक करू शकता आणि ते व्हिडिओ पाहू शकता। तर त्या संदर्भातूनच आज हा मी व्हिडिओ करणार आहे। आपल्या मूवीचं ऑलमोस्ट 50% काम हे झालं होतं, पण काही माझ्या आयुष्यातल्या अडचणीतून मी स्वतःला सावरता माझे 1-2 महिने त्याच्यातच वाया गेले असे मी म्हणणार नाही, कारण अडचणीतून येणारा जो काळ असतो तो आपल्या आयुष्यात सर्वात मोठा टप्पा असतो, जिथे आपल्याला खूप सफरिंग करावं लागतं आणि त्याच्यातून सफरिंग करून आपण हिंमत न हारता आपण पुढे जातो। या प्रोसिजरला आपण एक म्हणतात ना, आपण एक भरारी घेतो आणि तीच भरारी घेऊन मी पुन्हा सज्ज झाली आहे आणि मूवीच्या कामामध्ये मी थोडं लक्ष दिलं आहे आणि ते लक्ष मी लवकरात लवकर पूर्ण करणारही आहे। पण आता मूवीच्या संदर्भात सांगायचं झालं तर मूवीच्या संदर्भात एक इन्फॉर्मेशन अशी शेअर करते की आपली मूवी त्याचा प्रोमो शूट करण्यासाठी सज्ज झालेला आहे। त्याचे प्रोमो करण्याची वेळ ही आता नक्कीच आली आहे, त्याचे ऑडिशन स्टार्ट करण्याची वेळ आली आहे। तर ही प्रोसिजर आता मी लवकरात लवकर स्टार्ट करणार आहे। त्यामुळे तुम्हा माझ्या प्रेक्षकांना हे असं कळू द्या की तुमची सखी कुठे थांबली नाही आणि कुठे थांबणारी नाही आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही माझी वाट पाहत होतात आणि मलाही खूप उत्सुकता होती की मी माझ्या प्रेक्षकांना कधी एकदा भेटते आणि त्यांना मी सांगते की या मूवीवर माझं खूप क्रेडिट आहे, कारण मी ती मूवी लिहिलीच नाही तर मी अचीव केली आहे ती आणि खूप छान प्रकारे तिचं प्रेझेंटेशन व्हावं याचीच माझी इच्छा आहे आणि तीच इच्छा लवकर पूर्ण होणार आहे। आणि मग खूप काही पुढे तुमच्याशी मी संवाद साधणारच आहे, पण सर्व काही मी आता तुम्हाला सांगत नाही, कारण तुमची उत्सुकता ही जेवढ्या लवकर तीव्रतेने वाढेल तेवढ्याच माझ्या मूवीला, तेवढंच मला पूर्ण करताना खूप असं म्हणतात ना, खूप एक्साइटमेंट वाढेल माझी। त्यामुळे आत्ताच्या एपिसोडमध्ये फक्त तुम्हाला एवढंच जनरल माहिती देऊ शकते, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा अजून उलगडा व्हायचा बाकी आहे। त्या संदर्भात भरपूर काही आपल्याला नवीन गोष्टी कळणारच आहेत आपल्या अकाउंटवर। त्यामुळे जाता जाता पुन्हा एकदा आपल्या सखीचा जो टॅग आहे की मस्त राहा, स्वस्त अजिबात बसू नका, आयुष्य हे मोलाचं आहे, हसा आणि हसवत राहा। बाय।